नमस्कार, कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो तुम्ही पाहत आहात हे लिज्जत पापड आहेत. तर आज आपण ही लिज्जत पापड बनवणार आहोत उडीद डाळ आणि मूग डाळपासून. तर हे पापड आपण कसे बनवायचे आहे तर चला पाहूया. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्याच्यामध्ये टिप्स दिलेल्या आहेत हे पापड कसे बनवायचे आहेत. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. उडीद डाळीच्या पापडासाठी आपण घेतली आहे उडद डाळ. तर ही 1 किलो उडद डाळ आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आणि ही मूग डाळ आहे, ही पाऊण किलो आहे. तर तुम्ही समप्रमाणही घेऊ शकतात किंवा नुसते उडदाची डाळीचे करायचे असतील तुम्हाला तर उडीद डाळही वापरू शकता. पण हे दोन्ही मिक्स केल्यामुळे पापडाला छान चव येते. तर आपण ही जी डाळ जी आहे तर आपण असं एक नॅपकिन घ्यायचं आहे आणि तिला अशी ही पुसून काढायची आहे, कारण ह्याला जी पावडर लागलेली असते ती निघून जाते. तुम्ही पाहू शकता ही अशी पांढरी प्रकारची पावडर असते ह्याला. तर आपण हे पीठ जे आहे पापडाचं ते दळून आणले. तर तुम्ही पाहू शकता हे असं या प्रकारे हे दळलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाला मिक्स करूया. तर हे 2.25 किलो पीठ आहे. साधारण 1 किलो हे मी पीठ घेतलेलं आहे. या डब्याने हे 1 किलोचं मोजमाप आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. तर हे पीठ चाळून घ्यायचं आहे. मी चाळून घेतलं आहे, तुम्ही पण चाळून घ्या. म्हणजे जे काही थोडीशी जर डाळ जर राहिली असेल जाड तर बाजूला होईल. तर मी हा रामबंधू पापड मसाला घेतला आहे. 1 किलो पिठामध्ये हे 1 किलो पुडी टाकून घ्यायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण. तुम्ही तर कुठल्याही कंपनीचा मसाला हा तुम्ही वापरू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं कोमट पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी हे करून घ्यायचं आहे. तर मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे. तर मी ह्याच्यामधलं थोडं पीठ काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला एका दिवसात जेवढे करणं शक्य होईल तेवढेच तुम्ही पीठ मळून घ्या. तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी हे टाकायचं, एकदम पाणी ओतायचं नाही. ह्याला आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे, कारण हे उडदाच्या डाळीचं पीठ चिकट असतं आणि पातळ जर पीठ झालं तर पापड हे व्यवस्थित लाटता येत नाही. त्यामुळे पापडाचं पीठ जे आहे ते थोडं थोडं पाणी करूनच आपल्याला व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण सुरुवातीला जेवढं पाणी घेतलं होतं त्याच पाण्यामध्ये हे सर्व पीठ आता मळून झालं आहे. तर आता आणखीन थोडंसं पाणी आपण ह्याला लावूया, अगदी थोडं. आणि हे व्यवस्थित पुन्हा मळून घेऊया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. गेल्या वर्षी आपण विविध वाळवण्याचे प्रकार केलेले आहेत. तर चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर हे पाहू शकता तुम्ही किती छान हे पीठ असं झालेलं आहे. हे पहा, हे असं या पद्धतीचं हे मळून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्या भांड्याला थोडंसं तूप लावून घेऊया, साजूक तूप. आणि जे पीठ जे मळलेलं आहे ते आपण 1 तासासाठी असं ठेवून देऊया. तर मी एक कॉटनची नॅपकिन घेतलेली आहे, ती घट्ट पिळून घ्यायची आहे. ह्याच्यात पाणी अजिबात नाही ठेवायचं. आणि असं हे झाकून आपण 1 तासासाठी ठेवणार आहोत, कारण की आपलं पीठ जे आहे ते कडक झाल्यावर पापड जो आहे तो लाटता येत नाही. त्यामुळे असंच आपण 1 तासासाठी ठेवून देऊया. 1 तासानंतर आपण हे पीठ आता थोडंसं कुटून घेऊया. हे पहा, हे असं झालेलं आहे. तर ह्याला असं मऊसूत करणार आहोत कुटून. तर मी हे किचन वाट्याला थोडंसं तूप लावून घेत आहे. तुम्ही तेलही लावू शकता, कारण जर आपल्याला हे वर्षभर साठवणुकीचे पापड जे आहेत ते तेल लावल्यामुळं काय होतं, अचानक असं कुमट असा वास येतो तेलाने. त्यामुळे मी साजूक तूप वापरते, तुपामुळं वास नाही येत. तर हे मी वरवंटा घेतला आहे खलबत्त्यामधला. तुमच्याकडे जर पाटावर वंटा असेल तर त्यावरही तुम्ही या पद्धतीने हे असं कुटून घ्यायचं आहे हे पीठ. या पद्धतीने जर पीठ आपण कुटून घेतलं तर पापड हे पटपट होतात
आणि पीठही मऊसूत होतं हे. तर खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने हे पीठ असं कुटून घ्यायचं आहे. हे पहा, हे सगळं असं प्रकारचं पीठ हे असं कुटून घ्यायचं आहे आणि पुन्हा असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, हे असं ओढलं की लांबलं जातं हे. तर हे पहा, हे असं मी आता पापडाच्या आपण लाट्या बनवून घेऊया. पापड लाटण्यासाठी हे बघा, हे असं पीठ ताणलं जातं, हे ओढलं जातं. तर हे असं करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याच्या पापड जे साईजचे करायचे आहेत आपल्याला, त्या साईजचे आपण हे कट करून घेणार सुरीच्या साहाय्याने. तर हे पहा, तर एवढी लाटी मी बनवलेली आहे. तर हे आपण सगळं कट करून घेऊया. तुम्हाला मोठ्या साईजचे करायचे असेल तर तुम्ही मोठीही साईज करू शकता. तर आपण जे पीठ कुटून घेतलं होतं ते त्याच डब्यात ठेवायचं आहे पुन्हा. तर मी ह्या लाट्या बनवलेल्या आहेत त्या पण ह्याच्यामध्येच ठेवणार आहे सर्व. आणि जो कपडा आपण ओला करून घेतला होता कॉटनचा, तो ह्याच्यावरती झाकून ठेवायचा आहे. म्हणजे पीठ जे आहे ते सुकलं जाणार नाही. अगदी घट्टसर ह्याला आपल्याला पिळून घ्यायचं, ह्याच्यात अजिबात पाणी राहता कामा नये. आणि हे आपल्याला जेव्हा पापड लाटायचे तेव्हा आपण एक एक लाटी काढून पापड लाटून घेऊया आता थोड्या वेळात. तर आता आपण पापड करायला घेऊया. तर हे आपण जे पिठाचे जे लाटी बनवली होती ती अशी करून घ्यायची आहे. थोडंसं तूप घ्यायचं आहे. अगदी थोडंसं लाटायच्या अगोदर थोडंसं एकदाच लावून घेणार आहोत आपण. आणि थोडंसं हे थोडं पीठ पण घेतलेलं आहे. तर आता आपण पापड लाटून घेऊया. जास्त पीठ लावायचीही गरज पडणार नाही, कारण व्यवस्थित पीठ जर आपण कुटून घेतलं तर पीठ लावायची सुद्धा गरज भासत नाही. फक्त एकदाच पीठ लावावं लागेल आपल्याला. तर आता हे एकदा मी असं करून घेते. खूप खुसखुशीत होतात हे पापड. आणि इतर दुसरा कुठलाही मसाला टाकायची गरज नाही आहे पिठामध्ये. आणि असं लाटणं घ्यायचं आहे रेगाळी, रेषाचं असलेलं. तुम्हाला कुठेही दुकानात भांड्याच्या भेटून जाईल हे. असे रेषांचं लाटणं घेतल्यामुळे पापड जो आहे तो पटपट लाटताही येतो आणि मोठाही होतो. तर या साईजचा झाला आहे आपला पापड. एवढा पातळ बनवायचा आहे. हे पहा याची थिकनेस. खूपही पातळ लाटू नका, म्हणजे नाहीतर भाजताना तो करपू शकतो. हे पहा असा झालेला आहे. अशाच पद्धतीचे आपण पापड बनवूया. तर एक कपडा घेतला आहे, त्या कपड्यावर मी हे सुकून घेत आहे. फॅन खाली हे पापड वाळवायचे नाही का, फॅन खाली लावला तर असं तो वरती गोळा होऊ शकतो. तर आता आपण दुसराही पापड लाटून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पापड जे आहे ते बनवून घेऊया. तर आपले सर्व पापड हे बनवून झालेले आहे. मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत आणि आता असे सुकून घ्यायचे आहेत. हे पहा, हे मी असे लाटून घेतलेले जे पापड आहेत ते ओले असताना थोडे सुकले ना तर हे असे ठेवून घ्यायचे आहेत, नाहीतर असे गोळा होतात हे. आणि सकाळी 9:30-10च्या दरम्यान जे ऊन येतं त्या उन्हामध्ये थोडेसे सुकून घ्यायचे आहेत आणि मग हवाबंद डब्यात हे ठेवून द्यायचे आहेत.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप छान पापड होतात हे. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.